हे पहा, तर आता आपण यामध्ये 2 मोठे कांदे घेतलेले आहेत लांब लांब चिरून, आणि ते कच्चेच आहेत. त्यामध्ये एक इंच असा आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या आपण एवढ्या घ्यायच्या, आणि हे मिक्सरला फिरून घेऊ आपण एक छोटं टमाटर कापून ठेवलेलं आहे, टॅमॅटो, आणि तेही आपल्याला पण मिक्सरलाच काढायचे, पण आपल्याला ते वेगळं काढायचे. चला, तर आता आपण यामध्ये 3 टेबलस्पून तेल टाकून घेऊ कढईमध्ये. चला, तर आपण आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण या तेलामध्ये 1 चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आपल्याला. तर आपण शेवग्याच्या भाजीसाठी साहित्य घेतलेले आहे. 8 ते 10 शेवग्याच्या शेंगा, 2 मोठे कांदे आपण मिक्सरला बारीक करून घेतले, त्यात 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकल्या, 2 हिरव्या मिरच्या आपण आता यामध्ये टाकणार आहोत, अर्धा टीस्पून हळद, 1.5 टीस्पून म्हणजे 1/2 टीस्पून आपण यामध्ये लाल तिखट वापरणार आहोत, 1/2 टीस्पून आपण यामध्ये काळा मसाला वापरणार आहोत, चिमूटभर म्हणजे चवीपुरतं मीठ, मोहरी, जिरे, कढीपत्ता, मीठ, आणि 3 टेबलस्पून तेल. तर आपली मोहरी इथं तडतडलेली आहे पा. तर आपण यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊ. जिऱ्यानंतर आपण यामध्ये कढीपत्त्याची फोडणी देऊन घेऊ. तर आता आपण यामध्ये लसूण टाकून घेऊ ठेचलेला, आणि आपला लसूण इथे चांगला परतून घेऊ आपण. सुवास येईपर्यंत आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये आपला जे कांदा आपण मिक्सरमधून काढलेला आहे, कांदा, अद्रक वगैरे, ते आपण सगळं यामध्ये टाकून घेऊ, आणि याला चांगला कलर येईपर्यंत आपण यामध्ये ते परतून घेऊ. चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा यामध्ये परतून घ्यायचा. या भाजीची हीच खासियत आहे की आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला कलर येईपर्यंत. यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक. चला, तर आता आपला कांदा हा भाजलेला आहे. तर आपण यामध्ये आता लाल तिखट 1.5 टीस्पून, अर्धा टीस्पून आपण हळद, आणि आपल्याजवळ जो तुमच्याजवळ आहे तो यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकत आहे, 1 टीस्पून. माझ्याजवळ हा झरीकरचा गोडा मसाला आहे, तो मी यामध्ये टाकत आहे पा. तर त्यासोबत यामध्ये आमच्या घरी जो बनवलेला आहे तो मी गोडा मसाला टाकणार आहे. तर हा माझा होममेड गोडा मसाला आहे, तो मी यामध्ये 1 चम्मच टाकलेला आहे. तर हे सगळं आपण यामध्ये तेलामध्ये परतून घेऊ छान, तेल सुटेपर्यंत. आणि आता जी आपण ग्रेव्ही केली होती टोमॅटोची, ती आपण यामध्ये टाकून घेऊ. आता ती ग्रेव्ही आपण यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊ. ग्रेव्ही छान मिक्स झालेली आहे. आता या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेऊ. आहा, काय ग्रेव्हीचा आत्ताच वास सुटलाय, सुगंध सुटलाय, किती मस्त असा सुगंध सुटलाय बघा. तुम्ही बघू शकता, आत्ताच हे ग्रेव्हीला तेल सुटत आहे. तो 2 मिनिटं आपण
ग्रेव्हीला परतून घेऊ बारीक गॅसवर. चला तर आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे पहा. तर यामध्ये आपण मी जे 90% शेंगा शिजून घेतल्या होत्या त्या टाकून घेते आणि ह्या आपल्याला चांगल्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायच्यात पहा अशा प्रकारे. आणि तुमच्या घरी जेवढं पाणी लागणार आहे त्यामध्ये तेवढं पाणी टाका. आता मी जे शेंगा शिजवलेलं पाणी आहे माझ्याजवळ तेच मी यामध्ये टाकून घेणार आहे पहा. तर पहा मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे पहा. आता हे एवढं मी असं रस्सा केलेला आहे यामध्ये. आपल्याला हे 5 मिनटं शिजून घ्यायचे. हे पहा तर आपल्या भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आपण बघा. तर अशी बिना खोबऱ्याची बिना शेंगदाण्याच्या कुट्ट्याची भाजी आपण केलेली आहे आज. तर तुम्ही करून पहा आणि कशी वाटली ती तुम्हाला सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. काही आणखीन कोणत्या रेसिपी पाहिजे असतील तर आम्हाला आणखीन तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आहा काय छान भाजी दिसते पहा.